उद्घाटक सन्माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आजच्या कार्यक्रमाचे यांच्या हस्ते संपन्न होत आहे। महिला नागरी सहकारी पतसंस्था च्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री आकाशजी मुंडे साहेब यांनी स्थानग्रहण या ठिकाणी केलेलं आहे। साहेबांनी सांगितलेल्या सूचनेनुसार आपण लगेचच या ठिकाणी कार्यक्रमाचा सत्काराला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। कार्यक्रमाचा सत्काराला सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत। माननीय नामदार
स्थापना केलेली आहे. राज्यात खिचून आणलेली सर्वात प्रथम ताईंनी उपस्थित केलेली आहे. त्याच्यामध्ये ताईचं सर्वात जास्त सहकार्य आहे. ताईचे विचार म्हणजे आपण सांगू शकतच नाही. त्यांनी एकट्याचा कधीच विचार केला नाही. जे आहे ते सर्व माझ्या सर्व कुटुंबांना, माझ्या बांधवांना, सर्वांना मिळालं पाहिजे. त्यांनी सर्वात प्रथम म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणचं जे व्यासपीठ होतं ते त्यांनी सर्वात प्रथम पहिले शाखा ओपनिंग केली. ती म्हणजे आपल्या चिखली तालुक्यामध्ये आमदार ताई, अशा ताई, अशी बहीण, अशी सगळ्याच्या अडचणी जाणून घेणाऱ्या ह्या ताई. देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, या देवाभाऊंनी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं हे गिफ्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी त्याच्याबद्दल खरं तर बावनकुळे साहेब तुमच्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेबांचे मनापासून अभिनंदन करते, त्यांचं खूप खूप कौतुक करते. आजच्या या आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन या ठिकाणी होत आहे, असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे, असे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय आकाशदादा फुंडकर, बुलढाणा विधानसभेचे आमदार, आमचे मोठे बंधू आदरणीय संजूभाऊ गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष, बुलढाण्याचे माजी आमदार आदरणीय विजयराजे शिंदे साहेब, मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभेचे माजी आमदार आदरणीय तोतारामजी कायंदे साहेब, आदरणीय माजी आमदार शशिकांतजी खेडेकर साहेब, मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे चिखली विधानसभा मंडळातील सर्व मंडळाचे अध्यक्ष, चिखली शहराला साहेब पतसंस्थेचं माहेरघर म्हटलं जातं आणि या पतसंस्थेची चळवळ खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरू केली, उभारली, असे मंचावरती बसलेले सर्व सहकार क्षेत्रातील मान्यवर. खरं तर फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, आताच त्यांचा वाढदिवस झाला 22 तारखेला, आणि त्यांचा जो वाढदिवस आहे हा वाढदिवस कुठेही उत्सवाच्या स्वरूपात साजरा न होता हा सेवा कार्याच्या माध्यमातून साजरा झाला पाहिजे. बावनकुळे साहेब, आम्हीही आमच्या विधानसभेमध्ये 7 दिवस सेवा सप्ताहाचं आयोजन केलं आणि या सेवा सप्ताहाच्या आयोजनामध्ये महसूल विभागाचं कार्य हे अतिशय उल्लेखनीय होतं. आणि अर्थातच हे महसूल खात्याचं जे कार्य उल्लेखनीय असल्याचं जे काम आहे, हे मार्गदर्शन आहे, हे तुमच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आतापर्यंत शासन आपल्या दारी असे बरेचसे उपक्रम व्हायचे. मी स्वतः विधानसभेच्या आधी चिखली मतदारसंघामध्ये मंडळ स्तरावरती हे उपक्रम त्या ठिकाणी केले, परंतु कुठेतरी प्रशासनामध्ये थोडीशी मरगळ होती. पण तुम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन हे महाराष्ट्रामध्ये दर 3 महिन्यांनी केल्या जाईल याची घोषणा केली. आणि त्याची सुरुवात आम्ही देवाभाऊ यांचा जन्मदिवसाचा जो सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये याची सुरुवात केली. अतिशय चांगलं कार्य महसूल विभागाच्या अंतर्गत बाकी पण जे काही सगळे डिपार्टमेंट आहेत या समाधान शिबिरमध्ये त्यांच्या माध्यमातून हा कार्य त्या ठिकाणी केलं. आणि खरं तर त्या 7 दिवसामध्ये या देवाभाऊ पतसंस्थेचं उद्घाटन आम्हाला त्या ठिकाणी करायचं होतं. या देवाभाऊ पतसंस्थेची सुरुवात
ही महाराष्ट्रामधली खरं पहिली पतसंस्था आहे लाडक्या बहिणींची. 7 जूनला लाडक्या बहिणींची सहकारी पतसंस्था काढण्यासंदर्भातला जी.आर. निघाला आणि हा जी.आर. निघाल्यानंतर लगेचच आपलं अधिवेशन सुरू झालं. काही तांत्रिक बाबीमुळे आम्ही वाढदिवसाच्या दिवशी हे उद्घाटन करू शकलो नाही. मग आमची इच्छा होती की लाडक्या बहिणींचा सगळ्यात मोठा सण जर कुठला असेल तर तो रक्षाबंधनचा त्या ठिकाणी सण आहे. आणि मग या रक्षाबंधनच्या पावन मुहूर्तावरती मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना हे गिफ्ट आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत. आणि या रक्षाबंधनच्या पावन मुहूर्तावरती खरं तर तुम्ही वेळ दिली त्याच्यामुळे आता हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे. मी माझ्या चिखली मतदारसंघातल्या या बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते, आपले मनपूर्वक अभिनंदन त्या ठिकाणी करते. साहेब, महाराष्ट्रातली ही पहिली लाडकी बहीण पतसंस्था आहे. आणि विशेष म्हणजे ज्या आपल्या महायुतीच्या सरकारने आदरणीय फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी आणि शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून जी आपली लाडकी बहीण योजना आली, त्या लाडकी बहिणीच्या समृद्धीसाठी एक पाऊल पुढे जाऊन आपण या पतसंस्थेची घोषणा केली. खरं तर निवडणुकीच्या आधी विरोधक आपल्याला टार्गेट करत होते की कुठेतरी महाराष्ट्रातल्या माता भगिनींना भूलथापा देण्याचं काम महायुतीकडून चालू आहे. ही जी योजना आहे लाडकी बहीणची योजना, ही फक्त विधानसभेपुरतंच गाजर आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी बंद होईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक वेगळा फंडा आणला होता महाविकास आघाडीच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, की बाबा आमचं सरकार जर का आलं तर आम्ही 10,000 रुपये त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना देऊ आणि त्याला वेगळं काहीतरी नाव त्या ठिकाणी त्यांनी देण्याचं वचन त्या ठिकाणी दिलं होतं. परंतु भाऊ, या सगळ्या लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी मनापासून नतमस्तक झालं पाहिजे की विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना त्या बळी पडल्या नाही. ज्या देवाभाऊंनी, ज्या शिंदे साहेबांनी, ज्या अजितदादांनी ही योजना सुरू केली, त्याच महायुतीच्या सरकारला, त्याच महायुतीच्या विधानसभेतल्या उमेदवाराला भरभरून मतदानरूपी आशीर्वाद दिले. आणि त्यांच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळं पुन्हा आपलं महायुतीचं सरकार आलं आणि देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. निर्णय घेतला की बाबा, ज्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब माता भगिनींच्या आशीर्वादामुळे, ज्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आपलं सरकार आलेलं आहे, आपण सत्तेमध्ये आलेलो आहोत, तर अशा वेळेला या लाडक्या बहिणींना विसरून आता चालणार नाही. या लाडक्या बहिणींना सुद्धा आपल्याला कुठेतरी आपल्या सोबत घेऊन चालायचं आहे. आणि आपण सर्वांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय केला आणि लाडक्या बहिणींची पतसंस्था निर्माण करण्याचं त्या ठिकाणी कार्य आपण केलं. मला विशेष आनंद होतो साहेब की या लाडक्या बहिणींची पहिली पतसंस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी संस्कार दिले, त्या आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जन्म ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला, ज्या सिंदखेड राजामध्ये झाला, त्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी पतसंस्थेचं उद्घाटन होत आहे. आणि विशेष म्हणजे ज्या महायुतीच्या सरकारने ही योजना काढलेली आहे, ज्या महायुतीचं नेतृत्व देवाभाऊ करत आहे, त्यांच्या नावाने या पतसंस्थेचं उद्घाटन आपल्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे हे जे काही निकष आहेत या पतसंस्थेचे, हे पूर्ण शासनाने त्या ठिकाणी निकष दिलेले आहेत. त्यांच्या निकषानुसारच ही पतसंस्था त्या ठिकाणी काम करणार आहे. उद्याला जर का आपण म्हटलं की ही माझी जवळची कार्यकर्ता आहे, हिला या पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी तुम्ही लोन द्या किंवा सभासद करा, आपण भाऊ करू शकणार नाही. याची एकच अट आहे, जे काही या पतसंस्थेच्या माध्यमातून बहिणींना आपण देणार आहोत, हे लाडक्या बहिणींनाच त्या ठिकाणी आपण देणार आहोत. ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना अधिक साक्षर करण्यासाठी, आर्थिक साक्षर करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी हे आपण उचललेलं एक चांगलं पाऊल आहे. त्याच्या तुलनेमध्ये कमी व्याजदरामध्ये आपण हे कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. विरोधकांनी भाऊ याच्यामध्ये सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न केला की बाबांनो, या पतसंस्थेचा सभासद तुम्ही होऊ नका. तुम्ही जर का या पतसंस्थेचे सभासद झाले आकाश भाऊ, तर तुमचे जे 1,500 महिन्याला येतात ते तुमच्या त्या अकाउंटला येणार नाही, या पतसंस्थेमध्ये येतील. आणि मग श्वेताताई ठरवतील ते 1,500 तुम्हाला द्यायचे की नाही. तर अतिशय चुकीचा विषय त्या ठिकाणी आमच्या बहिणींच्या समोर आणण्यात आला. परंतु आमच्या बहिणी कुठेही त्यांच्या भूलथापांना बळी पडल्या नाही. अगदी 3 आठवड्यामध्ये
जवळपास 2,500 महिला आमच्या सभासद या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि पैसे पाहिजे असतील तर त्या ठिकाणी काही जातक अटी असतात. आमचं म्हणणं आहे ही पतसंस्था लाडक्या बहिणींच्या बचत गटासाठी, लाडक्या बहिणींच्या मुलांना शिक्षणासाठी, लाडक्या बहिणींच्या त्याला काही वैयक्तिक एखादं उद्योगधंदा सुरू करायचा असेल त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने ही मदत करणार आहे. आणि विशेष म्हणजे भाऊ, आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या या पावन मुहूर्तावरती अजून एक गिफ्ट आपण या सभासदांना देत आहोत की जे हे लाडक्या बहिणीच्या सभासद आमच्या बहिणी आहेत त्या बहिणींना 1 लाख रुपयाचा विमासुद्धा आपण देणार आहोत. एखादी चुकीची दुर्घटना त्या ठिकाणी जर का घडली, या लाडक्या बहिणी भाऊ सगळ्या गोरगरीब आहेत, शेतकरी महिला आहेत, मोलमजुरी करणाऱ्या आहेत. कुठे शेतामध्ये जात असताना सर्पदंश झाला, कुठे शेतामध्ये काम करत असताना अतिवृष्टी आली, पाण्यामध्ये त्या ठिकाणी कुठे एखादी दुखापत झाली, वाहून गेल्या, एखादी दुर्घटना घडली, तर अशा वेळेला त्या आमच्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाला 1 लाख रुपयाचा आधार देण्याचं काम ही पतसंस्था त्या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी ठेवल्या जाणार आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये जे रेट असतील त्याच्या तुलनेमध्ये याचे दर हे अतिशय त्या ठिकाणी कमी असणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि साक्षर करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये ही देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि तुम्ही उद्घाटनाच्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलं की श्वेताताई तुम्ही फक्त जिल्ह्यापुरतं थांबू नका, तर महाराष्ट्रभर या पतसंस्थेचा विस्तार त्या ठिकाणी झाला पाहिजे. भाऊ, नक्कीच महाराष्ट्रभर या पतसंस्थेचा विस्तार आपण करू, परंतु काही जातक अटी त्या ठिकाणी आहेत, त्या अटी आपल्याला त्या ठिकाणी काढाव्या लागतील. कारण भाऊ, कुठल्याही आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या एकत्र येऊन अशा पद्धतीची पतसंस्था निर्माण करणं त्यांना थोडं कठीण त्या ठिकाणी जाईल. पतसंस्थेसाठी इमारत लागते, भागभांडवल लागते, ती पतसंस्था चालवण्यासाठी कर्मचारी त्या ठिकाणी लागतात, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लागतात. त्याच्यामुळे त्यांना शक्य नाही आहे. त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीने जर का सहकार्य केलं तरच ह्या लाडक्या बहिणीच्या पतसंस्था भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. सभेमध्ये जवळपास 712 किलोमीटरचे रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले, परंतु अटी अतिशय जाचक होत्या. त्याच्यातला जो काही रेशो आहे कुशल अकुशलचा, हा मेंटेन करणं खूप कठीण जात होतं. तरीसुद्धा ज्या ज्या गावातले लोक शेतकरी आमच्याकडे पुढे आले त्या त्या गावच्या ग्रामसेवकांना, रोजगार सेवकांना सोबत घेऊन आम्ही जवळपास 60 शेतरस्ते हे पूर्ण केले आणि जवळपास 82 शेतरस्ते या चिखली विधानसभेतले त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहेत. रेड्डी म्हणून आहेत, त्या रेड्डींना चार्ज दिलेला आहे, परंतु त्यांनी जसा चार्ज घेतला तशी त्यांनी 2 महिन्याची सुट्टी टाकलेली आहे. याच्या आधी जे होते ते सुद्धा असेच काहीतरी 3 वर्ष सुट्टी टाकून गेलेले आहेत. काहीतरी म्हणजे एजंटने संपूर्ण ऑफिस सांभाळायचं, जो कोणी तिथे अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याने 1-2 दिवसाचा चार्ज घ्यायचा, त्याचं जे काय कमिशन आहे ते कमिशन त्या ठिकाणी घ्यायचं, सह्या करायच्या आणि पुन्हा 15-20 दिवसाची महिनाभराची सुट्टी टाकून द्यायची. हाच प्रकार भाऊ गेल्या म्हणजे 4-5 नाही तर माझ्या माहितीनुसार गेल्या 20-25 वर्षापासून चिखलीमध्ये त्या ठिकाणी चालू झालेला आहे. त्याच्यामुळे ते एजंट एवढे जबर झालेले आहेत की त्यांना असं वाटतं हे त्यांचंच ऑफिस आहे, हे शासनाचं कार्यालय नाहीच आहे आणि कोणी त्या ठिकाणी डोकं लावत नाही. PR कार्ड काढायचं असेल तर त्या ठिकाणी पैशाची डिमांड, बरं डिमांड अशी करतात की त्याला काही सीमा नाही आहे. वर्षानुवर्ष भाऊ आमचं हे चिखली शहर जेवढं सहकाराच्या माध्यमातून पवित्र आहे, एक चांगल्या कार्यातून पवित्र आहे, तेवढंच या भूमी अभिलेखच्या माध्यमातून मात्र कुठेतरी गालबोट याला लागलेलं आहे. 20-25 वर्षापासूनची ती घाण आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने काम करता मला पूर्ण खात्री आहे की ही भूमी अभिलेखमधली चिखलीमधली जी घाण आहे तुम्ही तत्काळ या ठिकाणी दुरुस्त करणार आहात. सन्माननीय आपले पंतप्रधान यांची संकल्पना होती की 2025 पर्यंत प्रत्येक बेघरला त्या ठिकाणी घरकुल मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांनी मोदी आवास योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त घरकुल देण्याचा प्रयत्न केला. ज्या चिखली पंचायत समितीमध्ये एका वर्षाला 1,500-2 हजार घरकुल त्या ठिकाणी मंजूर होत होते, या वर्षी त्याच चिखली पंचायत समितीमधून जवळपास 7,500 घरकुल त्या ठिकाणी मंजूर झाले. पल्लवित करण्याचं काम बावनकुळे साहेब तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. जे आमचे घरकुलाचे लाभार्थी आहेत
त्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू देण्याचं सुद्धा धोरण तुम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे. ती बैठक सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक बाबी मध्ये ते अडकलेलं आहे. माझी विनंती आहे, आज कलेक्टर ऑफिसमध्ये आपली बैठक असणार आहे, त्या बैठकीमध्ये हा विषय आपण त्या ठिकाणी करावा. आमचं सगळं काही जेवढे आमचे घरकुल मंजूर आहेत त्याची यादी कलेक्टरांकडे केलेली आहे. आम्हाला फक्त घाट त्या ठिकाणी अलॉट होण्याचं बाकी आहे. झालेलं आहे बावनकुळे साहेब. हुमणी आळी म्हणजे एक छोटी अशी म्हणजे बोटा एवढी एक ती आळी आहे आणि ती जमिनीमधलं जाऊन जे पीक आहे ते पीक त्या ठिकाणी पूर्ण नष्ट करते. मी स्वतः गांगलगाव भालगाव या ठिकाणची पाहणी केली. तिथल्या कास्तकाराचं 6 एकरची सोयाबीन होती, आपलं हळद होती आणि समोरच्या शेतामध्ये एक 8-10 एकरची केळी होती. हे सगळे पिकं त्या हुमणी आळीने त्या ठिकाणी नष्ट केलेले होते. हा विषय त्या ठिकाणी आम्ही सभागृहामध्ये घेतला. तत्कालीन कृषी मंत्री यांनी पंचनाम्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत, परंतु या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत मिळाली पाहिजे, कारण पीक विम्यामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव होऊन जो नुकसान होतं आहे ते पीक विम्यामध्ये कुठेही नाही आहे. परंतु एक विशेष बाब म्हणून हे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मान्य करावा. आपल्या सगळ्यांना आज रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज रक्षाबंधन आहे. हा कार्यक्रम बऱ्याच प्रमाणात थोडा उशिरा सुरू झालेला आहे आणि या उशिरा सुरू झाल्यामुळे आपल्या सगळ्यांना मला माहिती आहे घरी जायची घाई आहे. पण मित्रांनो, आज ही जी संकल्पना आज चिखलीमध्ये सुरू होते, आपण लक्षात घेतलं पाहिजे की या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष इलेक्शनच्या वेळेस ज्या योजनेवर होतं, जी लाडकी बहीण योजना ज्या महायुती सरकारच्या त्रिदेवांनी केली, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा, ही लाडकी बहीण योजना सर्व महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध झाली आणि इलेक्शनच्या वेळेस सर्वांना वाटत होतं की ही योजना चालू राहणार आहे की नाही राहणार. पण इलेक्शन म्हणजे आमचे असे नेते आहेत की जे रॉकेटच्या शक्तीनं काम करत असतात. ते प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा आम्हाला एक मिनिटही त्यांनी कधी शांत बसू दिलं नाही आणि आज ते संघटनेच्या कामातून जरी मोकळे झाले पण ते सरकारी कामात व्यस्त झालेले. आणि जेव्हा त्यांनी महसूल मंत्र्यांचा चान्स घेतला तर आपण पाहतोय की घरकुलांसाठी 5 बराच रेती मोफत, आज पाटण रस्त्यांसाठी त्यांनी विशेष योजना जाहीर केली. आज आपण पाहतो तुकडेबंदीची जाचक त्यांनी दूर केली आणि अशा अनेकानेक निर्णय बावनकुळे साहेब घेतात आहेत आणि बावनकुळे साहेबांवर नाही तर महाराष्ट्र सरकार घेते. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की याच्यानंतर मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना बावनकुळे साहेबांना ऐकायचं आहे आणि बावनकुळे साहेब आपल्याशी बोलणार आहे. पण मी आपल्याला निश्चित सांगतो, श्वेताताईंनी सांगितलं की भूमी अभिलेखचा प्रश्न आहे तो तुमच्या चिखलीत नाही जाईल तर सगळ्या महाराष्ट्रात साहेब हा प्रश्न आहे. भूमी अभिलेख बद्दल वेगळं काहीतरी धोरण करणं फार आवश्यक आहे. मी आपल्याला एकच उदाहरण देईन. आता मागच्या महिन्यात आमच्या मित्राची मोजणी होती. भाऊ मोजणी झाली आणि मोजणी शीट काय आली तर दोघांचं शेत एकमेकावर ओव्हरलॅप. आता ओव्हरलॅप म्हणजे काय, एकाचं शेत जमिनी खाली आहे आणि एकाचं जमिनीच्या वर आहे, असं कधी होत असते. त्यामुळे भाऊ जर आपण अलग अलग लोक मोजणीला बोलवले तर सगळेजण तुम्हाला अलग मोजणीची शीट देतील. जोपर्यंत पैसे देत नाही मोजणी शीट क्लिअर होत नाही. त्यामुळे आपण एक वेगवान मंत्री आहे, आपण एक धाडसी मंत्री आहे आणि आम्हाला एक माहिती आहे की जे काम थांबते अडथळ्यांमुळे, भाऊ जे काम थांबते अडथळ्यांमुळे त्यांना दूर करू शकतात चंद्रशेखर बावनकुळे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की या पद्धतीने या बाबतीतही आपण लवकर निर्णय घ्या आणि याच्या पुढे ग्रामीण भागातील सर्व लोकांचे जे काही जुने छोटे मोठे प्रॉब्लेम असतील ते आपण दूर करा. एवढंच या प्रसंगी बोलतो. आज आपण इथे आले, या संस्थेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. ऊर्जा द्यायची आहे. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम. हर हर. आज
देवाभाऊ लाडकी बहीण नागरी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते आणि माननीय आपल्या सर्वांच्या जीवनात ज्यांचा अत्यंत महत्त्वाचा संबंध राहिलेला आहे असे भाऊसाहेब फुंडकर यांच्या कर्तव्याला पुढे नेण्याकरता ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम सुरू केलं आहे असे राज्याचे मंत्री माननीय आकाशभाऊ फुंडकरजी, आमचे या ठिकाणी संजय गायकवाडजी, आपले आमदार श्वेताताई महर्लेजी, विजयराजे शिंदेजी, तुकारामजी कायंदे, शशिकांतजी खेडेकर, ते प्रास्ताविक मनातून अंतर्मनातून ज्या भावना महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीच्या भावना आणि आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दलच्या भावना या ठिकाणी प्रास्ताविकातून व्यक्त केल्या, ज्या अंतर्मनात भावना व्यक्त झाल्या आहेत, मी निश्चितपणे सांगू इच्छितो की आज आपल्या रक्षाबंधनाच्या दिवशी जी श्वेताताई महर्लेजी आपण जी या ठिकाणी ही पतसंस्था सुरू केली आहे, मी जे अंतर्मन त्या लाडक्या बहिणीचं घेतलेलं आहे, मी निश्चितपणे सांगतो या राज्यामध्ये असा एक दिवस येईल की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये 14 कोटी जनतेपर्यंत देवाभाऊ लाडकी बहिणीची ही पतसंस्था, ही नागरी पतसंस्था, ग्रामीण पतसंस्था ही घरोघरी पोहोचल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी याबद्दल मला विश्वास आहे. महासाहेबांना विनम्र अभिवादन करताना आपण सर्वांनी या ठिकाणी सत्यशोधक चळवळीच्या नेत्या ताराबाई शिंदे यांच्या कार्यालयी आपण त्या ठिकाणी या चिखलीमधनं नतमस्तक होत असतो. खरं तर या दोन माताच्या या पावनभूमीमध्ये आपण या महिलांनी आज एक क्रांती केलेली आहे. आमच्या श्वेताताई महर्लेची लाडकी बहीण आमची यांनी एक विचार केला, एक संकल्पना या आपल्या समोर मांडली, ती पक्षातही मांडली, सरकारमध्ये मांडली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना माननीय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या महायुती सरकारने, एकनाथ अजितदादा पवारांच्या सरकारने जी एक लाडकी बहीण योजना तयार केली, या लाडक्या बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना जर एकत्र आणून त्यांची पतसंस्था तयार केली तर या आमच्या लाडक्या बहिणीची पतसंस्था ही इतकी मोठी त्या ठिकाणी विक्रम करू शकतं, इतकं मोठं समाजाच्या शेवटच्या महिलांच्या कल्याणाचं कार्य उभं करू शकतं. ह्या विचार, हा संकल्प किंवा ही विचार करण्याची क्षमता जर राज्यामध्ये कुणामध्ये आहे तर आमची लाडकी बहीण श्वेताताई महर्लेमध्ये आहे. आणि तो विचार त्यांनी आपल्यासमोर मांडला आणि आज अत्यंत या हिंदू संस्कृतीमधला पावन दिवस आमचा रक्षाबंधन या दिवशी या सोहळ्याची, या पतसंस्थेची सुरुवात या ठिकाणी केली. खरं तर मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे, मी सुद्धा 2004-5 विधिमंडळात आहे, आकाश फुंडकर विधिमंडळात आहे, ते मंत्री आहे, संजय कुटे विधिमंडळात आहे, आम्ही सर्व विधिमंडळात आहोत. पण 2004-5 मी आतापर्यंत विधिमंडळात आहे. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे, चिखलीच्या जनतेला मी नतमस्तक होतो. तुम्ही सर्व मतदारांना आम्ही या विधानसभेच्या जनतेला नतमस्तक होतो की तुम्ही श्वेताताई महर्लेसारखी एक आमची लाडकी बहीण जी कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता जिने आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, अशी लाडकी बहीण महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आपण आपली सेवा करण्याकरता पाठवली आणि त्यांच्या या अभ्यासपूर्ण कामातनं ही योजना सुरू झाली. आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या कल्याणाचा एक मार्ग उघडा करण्याचं काम माननीय श्वेताताई महर्लेंनी केलं. मी सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो, मी जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत गेलो तेव्हा पहिले 5 वर्ष विधानमंडळाची गोल इमारत आणि मंत्रालयाची 7 मजल्याची इमारत, ज्यातनं या विधानमंडळाच्या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचा विकास होतो. आमदार एक वकील असतो
जसं कोर्टामध्ये वकील लागतात केस लढण्याकरता, विधिमंडळातल्या 5 लाख जनतेच्या भविष्याचा विकासाचा निर्णय करण्याकरता विधिमंडळामध्ये आपला आमदार लागतो. जो आमदार आपल्या समस्या विधानमंडळामध्ये मंत्रिमंडळासमोर मांडतात आणि आपल्या भागाच्या विकासाकरता काम करतं. मला अभिमान आहे. मला स्वतः जेव्हा मी आमदार झालो, मला अनेक वर्ष लागले विधिमंडळाची इमारत आणि मंत्रालयाची इमारत समजून घेऊन आपल्या भागाचा विकास करण्याकरता. पण मी या ठिकाणी या पावनस्थळावर सांगतो, श्वेताताई महर्ले अशा नेत्या आपण निवडून दिल्या आहे की त्यांनी ज्या दिवशी विधिमंडळात पाय दिला त्या दिवशीपासून त्यांनी खऱ्या अर्थाने या विधिमंडळामध्ये आणि या विधानसभेच्या विकासाकरता केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना, माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारच्या योजना, देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरता प्रचंड ताकद या ठिकाणी आपले दिवस त्या ठिकाणी पूर्ण दिले. आणि मला अभिमान आहे ज्या पद्धतीने विकसित भारताचा संकल्प मोदींनी केला. जगातला सर्वोत्तम भारत 2047 मध्ये होईल हा संकल्प मोदींनी केला. जगातला सर्वात श्रीमंत भारत 2047 मध्ये होईल हा संकल्प मोदींनी केला. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आणि विकसित चिखली बुलढाण्याचा संकल्प माननीय श्वेताताई महर्लेंनी केला. खऱ्या अर्थाने याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून मी हे सांगू शकतो की आजचं जे कार्य आहे हे छोटं कार्य नाही आहे. आज या कार्याची सुरुवात झाली आहे. आज या पतसंस्थेची, नागरी पतसंस्थेची सुरुवात हे इवडीचं झाड, हे इवडीचं झाड उद्याचं वटवृक्ष होणार आहे. आणि हे वटवृक्ष संपूर्ण बुलढाणा जिल्हा, विदर्भ, मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 14 कोटी जनतेपर्यंत जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे अत्यंत समाजाच्या शेवटच्या जनतेला, गरीब माणसाला, आमच्या लाडक्या बहिणींना समर्पित कार्य या ठिकाणी आमच्या श्वेताताई महर्लेंनी केलं. आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला होता की ताई तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी कार्यक्रम करा. माझ्या घरी जरी रक्षाबंधन असेल, माझी बहीण जरी वाटत असेल तर मी आमच्या लाडक्या बहिणीच्या देवाभाऊच्या या नागरिक पतसंस्थेच्या कार्यक्रमाला नक्कीच या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला अभिमान आहे. मी तर उलटा नशीबवान आहे की मला या पतसंस्थेचं उद्घाटन करण्याची योग तुम्ही मला दिला. मी नेतृत्व आहे. लोकनेते देवेंद्र फडणवीस ज्यांनी 14 कोटी जनतेच्या शेवटच्या व्यक्तीकरता या महाराष्ट्राला विकसित करण्याचा जो संकल्प केला आहे, त्या संकल्प करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या नावाने ही जी संस्था आपण उघडलेली आहे, याकरता मी या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. खऱ्या अर्थाने आपण आता अत्यंत महत्वाचे निर्णय घेतोय. आपण सांगितलं होतं तुम्ही श्वेताताई महर्लेला निवडून द्या. देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार, अजित पवार सरकार जर आलं तर आमच्या लाडक्या बहिणीची आमची जी योजना आम्ही तयार केली आहे, आमचं सरकार जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 रुपये महिना हा देऊ. पण आमचं सरकार जोपर्यंत आहे या 5 वर्षामध्ये आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे हे 1500 रुपयावर 2100 रुपये करण्याची योजना सुद्धा आमचं सरकार पुढच्या 5 वर्षाच्या काळात करणार आहे. आमच्या देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे त्या पंपाला 1 रुपया विजेचं बिल येणार नाही. पुढचे 5 वर्ष आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपलं सरकार केला आहे. आणि आपल्या सरकारने आता हा विचार केला आहे की ज्या गरीब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मान्य नाही आहे. काही लोकांनी त्या ठिकाणी शेतामध्ये घर बांधलं, शेतामध्ये फार्म हाऊस बांधलं, त्यांनी कर्ज उचललं, त्यांना कर्जमाफी करणे योग्य नाही आहे. पण या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला, ज्या गरीब माणसाला खरंच शेतकऱ्याच्या कर्जमाफीची गरज आहे, ज्या गरीब माणसाच्या घरी आत्महत्याचा प्रसंग निर्माण झाला आहे, त्या शेतकऱ्याचं सर्वेक्षण करून त्याकरता एक समिती तयार करून त्याकरता समितीच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून कुणाला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाच्या, शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची योजना सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने तयार केलेली आहे. चिंता करू नका. आता तर आपल्या सरकारने विचार केला आहे भाऊकीचे जर पार्टीशन करायचे असतील तर 500 रुपयामध्ये राहील होईल. भाऊकीमध्ये जर तुम्हाला शेती मुलाची असेल तर 200 रुपयात तुमचं पार्टीशन होईल. शेती मुलगी करून देऊ. आता तर आपण हा निर्णय घेतलेला
कुठल्याही विद्यार्थ्यांना त्यांना कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट लागत असेल, कोणत्याही प्रमाणपत्र लागत असेल, पहिलेच्या काळामध्ये 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा. देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर आता 1 रुपयाचा स्टॅम्प लागणार नाही. आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मोफत त्या ठिकाणी अफिडेव्हिट करण्याचं काम आपण करून देणार आहोत. आपण एवढंच नाही, श्वेताताई, तुकडेबंदीचा निर्णय का घेतला? या राज्यामध्ये 1.5 कोटी लोक असे आहेत, त्या गरीब माणसाने 500 फुटाचा, 1000 फुटाचा, 600 फुटाचा प्लॉट घेतला. त्याचा 7-12 प्रॉपर्टी कार्ड वेगळं होत नाही, कारण तुकडेबंदी कायदा लागला. पण 10 वर्षानंतर हा ऐतिहासिक निर्णय झाला. मी महसूल मंत्री झाल्यावर माननीय देवेंद्रजी सांगितलं, असा निर्णय आपल्याला करायचा आहे की या राज्यातल्या 1.5 कोटी लोकांचे अनाधिकृत घरं हे कायदेशीर करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या गावठाणामध्ये स्वामित्वाची योजना आपण आणली. घरोघरी आपण आता ड्रोननी मॅपिंग करतोय, स्वामित्व देतोय, घरोघरी नक्षा पोहोचवतोय. चिखली शहरामध्ये उद्या नक्षा माध्यमातून, नक्षा स्कीमच्या माध्यमातून घरोघरी प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना आपण करणार आहोत. शहरासाठी नक्षा, शहराकरता नक्षा, चिखली शहराकडे नक्षा नावाची योजना. त्यातनं तुमच्या घरोघरी तुमचं प्रॉपर्टी कार्ड श्वेताताई महल्ले पोहोचून देणार आहे. अशी योजना आपण या महाराष्ट्रात देतो आहे. आणि ग्रामीण भागामध्ये स्वामित्व नावाची योजना देणार आहे. एक प्रॉपर्टी कार्ड बनवायला 4000 रुपये लागत आहे, पण श्वेताताई महल्ले तुम्हाला मोफत तुमचं स्वामित्व कार्ड तुमच्या घरी पोहोचून देतील. अशी योजना आपण त्या ठिकाणी या चिखलीमध्ये, बुलढाण्यामध्ये, महाराष्ट्राच्या संपूर्ण शहरामध्ये, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये, महानगरपालिकेमध्ये करणार आहोत. आपले फुंकर साहेब, तुमचं म्हणणं खरं आहे. आमचं जमाबंदी डिपार्टमेंट इतकं बिघडलं आहे की त्याला भट्टीवर आणण्याची योजना मी तयार केली आहे. कारण आता एका जिल्ह्याला मी 10 कन्सल्टंट देतोय, प्रायव्हेट कन्सल्टंट. कर्नाटकमध्ये हे झालं. कर्नाटकमध्ये म्हणजे तुमची जमीन टाचणीवर इकडे तिकडे होणार नाही, असे रोवर्स, अशी आधुनिक टेक्नॉलॉजी, जी अत्यंत हाय क्वालिटीची टेक्नॉलॉजी आपण आणतो आहे. एका जिल्ह्याला 10 हाय टेक्निकल क्वालिफाईड एजन्सी आपण एम्प्लॉयमेंट करतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये, आपल्या जमाबंदी आयुक्तांच्या अधिकारामध्ये त्याच्या 10 एजन्सी आपल्या एम्प्लॉयमेंट राहणार आहे. कुठल्याही गॅस एजन्सीकडनं जसं आपण गॅस देतो तसा आपला कुठलाही शेतकरी कुठल्याही एजन्सीकडनं आपली जमीन मोजून घेईल. त्याच्यावर फक्त ठप्पा मारायचा अधिकार यांना ठेवणार आहे. यांच्याकडे कुठले अधिकार ठेवणार नाही, याची काळजी करू नका. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आता सर्व एजन्सी, एक हाय क्वालिफाईड एजन्सी आम्ही देतो आहे. एकरी किती पैसे घ्यायचे, त्या ठिकाणी फुटाचे किती पैसे घ्यायचे, सर्व आम्ही नियमाने करणार आहोत. मला 2 महिने लागतील. त्यानंतर तुम्हाला कोणताही भूमी अभिलेखचा कार्यालय आणि ज्यांनी बदमाशी केली आहे ते घरी जाण्याशिवाय जाणार नाही, याची काळजी आपण करू नका. आपण आकाश कुलकर्णी यांनी एक योजना तयार केली. या राज्यातल्या 2.5 कोटी बांधकाम मजुरांना पुढच्या काळामध्ये ते वाढतील, 2.5 कोटी पण जातील. पण खऱ्या अर्थाने जो इमानदारीचा बांधकाम मजूर आहे तो त्या ठिकाणी त्या 27 योजना, दिल्ली सरकार, मुंबई सरकारच्या 27 योजना ज्या आम्ही बांधकाम मजुरांना देतो, 150 प्रकारचे मजूर, म्हणजे 150 प्रकारचे कामगार त्या ठिकाणी असतात. त्या योजना आता आम्ही आमदारांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीला देतो, कारण याच्यामध्ये दलाल असले. मी आकाश मुंडकरचं अभिनंदन करतो की आकाश मुंडकरांनी आता अशी योजना तयार करताय. संजय गांधीच्या योजनेप्रमाणे आमदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे आणि या समितीमध्ये एक अर्ज इमानदारीच्या कामगाराला त्या ठिकाणी योजना मिळाली पाहिजे. याकरता आकाश मुंडकरने हा निर्णय घेतला. ही राज्यातला पहिला कामगार मंत्री आहे. एवढा धाडसी निर्णय घेऊन गरीब माणसाच्या, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याचा निर्णय आमचे आकाश मुंडकर करणार आहे. पांढर रस्त्याचा अध्यक्ष राहणार आहे, राज्याच्या पांढर रस्ता. हा रस्ता आमचा महसूलचा आहे, त्याच्यावर अधिकार आमचा आहे महसूल खात्याचा. आता तर मी माननीय देवेंद्र फडणवीस मला सांगितलं, प्रत्येक विधानसभेच्या आमदाराच्या अध्यक्षतेखाली मी आता पांढर रस्त्याची कमिटी करतो. आमच्या श्वेताताई महल्लेच्या अध्यक्षतेखाली कमिटी राहणार आहे. आमचा तहसीलदार त्याचा सचिव राहणार आहे. आमचा भूमी अभिलेख मोजणी करणारे कन्सल्टंट त्याच्या अंडरमध्ये राहणार आहे. आमचा त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता CMDS असेल, कार्यकारी अभियंता PWD असेल, त्यांना त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही देणार आहे. मी तुम्हाला वचन देतो
या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार चिखलीचा एकही पांढरा रस्ता कच्चा राहू देणार नाही. संपूर्ण पांढरे रस्ते आणि मोठी करणार आहे. आम्ही ठरवलं आहे सिंगल डॉटेड आहे, डबल डॉटेड आहे. आमच्या भूमी अभिलेखमध्ये 1911-12 पासून इंग्रजांच्या काळापासून जे आखणी झालेले रस्ते आहेत, कधी एकत्रीकरणानंतर ते तुटलेले आहेत. आता आम्ही ते रस्ते बुंदणार आहेत. त्या रस्त्याला दोन्ही बाजूला दगडाने मोदी नाही करणार. आता आम्ही झाडे लावणार. 10 कोटी वृक्षांची योजना. पांढर रस्त्या मोडले, त्याच्या काठावर झाडा लावला आणि वडाचं झाड, पिंपळाचं झाड, मोठे झाडं 50 वर्षानंतर जरी पिढी आली तरी त्याला आपल्या घराच्या रस्त्याची बाउंड्री माहीत असली पाहिजे. रस्त्याने दोन्ही बाजूला झाडं लागणार आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचा रस्ता बनणार आहे. आम्ही सरकारी रस्ते जे बांधण्याचे सरकारच्या रेकॉर्डवर ते तर करणार नाही, पण ज्या ठिकाणी शेतकऱ्याला तहसीलदारला रस्ता द्यावा लागतो, मामलेदार कोर्टातून रस्ता मिळतो, तहसीलदार 143 कलमानी जो रस्ता मिळतो त्या रस्त्यामध्ये वाद आहे. कोणी म्हणते 4 फुटाचा आहे, कोणी म्हणते 3 फुटाचा आहे, कोणी म्हणते 2 फुटाचा आहे, कोणी म्हणते शिवधुरा आहे, कोणी म्हणते काही आहे. नाही, आता शासनाने निर्णय घेतला आहे जर रस्ता द्यायचा असेल आणि रस्ता करायचा असेल तर 12 फुटाच्या कमी रस्ता करायचा नाही, दोन्ही बाजूने 12 फुटाचा रस्ता झाला पाहिजे. याचं काम आम्ही करणार आहे. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी खऱ्या अर्थाने संपूर्ण जेवढ्या काही घोषणा आमच्या सरकारने केल्या त्या पूर्ण करणार आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन आमच्या लाडक्या बहिणींना, तुम्ही काळजी करू नका. श्वेताताई मल्ले अशी आमची लाडकी बहीण आहे आणि श्वेताताई मल्लेमध्ये इतकी क्षमता आहे की महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडे गेल्या त्यांचा कागद वापस येत नाही. आणि विद्याधर मल्ल तर बसलेच आहे वर. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या तिजोरीवर सर्वात जास्त टाका कोण मारतं? आता मला शब्द वापरून योग्य नाही. तुम्ही म्हणून आमच्या आमदाराला टाकून पडलं. महाराष्ट्राच्या सर्वात जास्त योजना आणण्याचं काम कोण करतं तर श्वेताताई मल्ले करतात. आणि सर्वात जास्त पैसा आणण्याचं काम कोण करतं तर श्वेताताई मल्ले करतात. त्या योजना आलेल्या आली, योजना आलेल्या आली, पाहतच जायचं. आली का पहिला कार्यक्रम आपला झेंडा श्वेताताई मल्ले. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं कार्यालय, सीएम कार्यालय तर विद्यार्थी भाऊ आहे का बसले पहिले श्वेताताई आला आहे, श्वेताताई आला आहे ताईला तर म्हणा. पण पहिला फोन कुणाला मुख्यमंत्री कार्यालयात मला एक पहिला फोन कुणाला. मग 5 वर्ष तुम्ही किती नशिबाना, तुम्हाला किती चांगला आमदार भेटले. मी सांगतो पुढच्या 5 वर्षात चिखली मतदारसंघ असा मतदारसंघ होणार आहे की श्वेताताई तुम्हाला एकही मत मागायला कोणाकडे जावं लागणार नाही. इतकी क्षमता आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. 7 कोटी लाडक्या बहिणीतर्फे ज्या 7 कोटी आमच्या बहिणी आहेत त्या रक्षाबंधनाकरता घरोघरी जाणार आहे. त्यातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणीला योजना आम्ही देतो 1,500 रुपये महिन्याची. त्या 2.5 कोटी लाडक्या बहिणीतर्फे मी तुमचा भाऊ म्हणून अभिनंदन करायला की तुम्ही योजना सुरू. आणि ही योजना ही दूरदृष्टीने तयार केली आहे. मी तुम्हाला वचन देतो या योजनेमध्ये जेवढा त्रुटी असेल त्या सर्व त्रुटी काढून या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत देवाभाऊ नागरी पतसंस्था पोहोचली पाहिजे. याच्याकरता जे काही करावं लागेल ते सरकार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन मी आपल्याला देतो. मला अभिमान आहे या ठिकाणी काकडे नावाच्या तहसीलदारांनी जिवंत सातबारा योजना तयार केली आणि ही जिवंत सातबारा योजना मला जेव्हा दिली तेव्हा विधिमंडळात मी योजना मांडली आणि या योजनेचं इतकं स्वागत झालं. आज महाराष्ट्राच्या गरीब माणसांच्या जवळपास 20 लक्ष शेतकऱ्यावर, त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर मृत माणसाने नाव होते. 10 वर्षापासून मृत गेला, वारसाचं नाव नाही. 5 वर्षापूर्वी मृत गेला, वारसाचं नाव नाही. आज एका तहसीलदारने एवढी चांगली योजना तयार केली. श्वेताताई मल्लेंनी मला सांगितली आज राज्याच्या 20 लाख सातबारावर जिवंत माणसाचे नाव आणण्याचं काम एका तहसीलदारच्या एका योजनेने केलं. त्याबद्दल मी तहसीलदारचा आभार मानतो, अभिनंदन करतो आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मी आकाश कुलकर्णी, आम्ही संजय कुटेजी, आम्ही सर्व लोक
या ठिकाणी या बुलढाणा जिल्ह्याकरता आणि श्वेताताई महत्वाचा संकल्प पुढे नेण्याकरता आम्ही त्यांच्या पाठीची प्रचंड ताकदीने उभं राहू. एवढंच आज रक्षाबंधनाच्या दिवशी श्वेताताईला आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.